18 तारखेला भुसावळ बाजारपेठच्या अ, हद्दीत जो आता प्रकार झाला त्याच्या बाबतीतली पार्श्वभूमी आहे 18 तारखेची. 18 तारखेला संबंधित जो पीडित तरुण आहे त्यानं आणि त्या तरुणीनं लग्न केलं होतं नाशिकला. दोघंही मेजर आहेत, 18 वर्षाच्या पुढचे आहेत, एकाच समाजाचे आहेत. त्यांनी लग्न केलेलं होतं नाशिकला. तिथंच मुलगी शिक्षण घेत होती आणि मुलगा पण तिथं एका कंपनीमध्ये नोकरीला होता. लग्न 18 तारखेला केल्यानंतर 19 तारखेला ते भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला हजर झाले होते. हजर झाल्यानंतर त्यांनी तिथं डिक्लेरेशन दिलं होतं की आम्ही लग्न केलेलं आहे, आम्ही सज्ञान आहोत. आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवरून संबंधित मुलीच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेलं होतं की असं मुलीनं लग्न केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी आपल्याला पोलीस स्टेशनला कळवलं की आमच्या काही लुकआउट नाही, त्याला करायचं ते त्यांनी करू दे. ते झाल्यानंतर मुलगाच्या मामा राहतात भुसावळमध्ये, त्याच्या घरी 19 तारखेला ते मुक्कामी गेलेले होते दोघंजण, मुलगा आणि मुलगी. 20 तारखेला सकाळी 11:30च्या दरम्यान ते मुलाच्या मामाच्या घरी संबंधित मुलगी आहे त्या मुलीची मावशी, तिच्या मावशीचे हजबंड, त्याचा मुलगा आणि इतर नातेवाईक आलेले होते आणि त्यांना मुलीशी बोलायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मुलीशी बोलायचं आहे म्हटल्यानंतर तो बोलवून घेऊन येतो म्हटला वरून, असं मामाने सांगितलं. त्यानंतर ते वर गेलेलं असतानाच हे पण त्याच्या पाठीमागे येऊन त्यांनी तिथं मुलीला बाहेर काढून मुलीला मारहाण केली. मुलीला घेऊन ते गेलेले होते तिथून कन्हाळा या ठिकाणी. तिथून मग परत ते घेऊन ते फरार झालेले होते आरोपी. मुलाला त्यांनी, तरुणाला त्या मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आपल्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला डायल 112ला कॉल आला होता. थोड्या वेळानंतर डायल 112चे पोलीस प्रथम स्पॉटवर गेले. तिथे त्यांना सांगितलं गेलं की त्यांना खडका या ठिकाणी, म्हणजे ज्या गावामध्ये मुलाचं घर आहे त्या ठिकाणी हे आरोपी घेऊन गेलेले आहेत. त्या ठिकाणी मुलग्याच्या घरी जेव्हा आपला पोलीस तो गेला डायल 112वाला, तर तेव्हा तिकडे त्याला तिथल्या लोकांनी सांगितलं की त्याला मारहाण केलेली असल्यामुळं त्याला दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत. मग हे सगळं समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पण आपण चौकशी केली होती, तर ते कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला येतो म्हणून त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपल्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला हे समजलं होतं की त्याला कपडे काढून मारहाण केलेली आहे. त्यानंतर मग त्या खडकात गावातले आणि इतर ऑन द वे जे CCTV आहेत ते फुटेज आपण चेक केले, तर त्याच्यामध्ये ही घटना आपल्याला आढळून आली होती. ते आढळून आल्यानंतर आणि एकंदरीत सर्व प्रकार पाहिल्यानंतर सदर जखमी तरुणाची कंप्लेंट घेऊन आपण BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनला. त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे त्या घटनेमध्ये सहभागी आहेत, त्यातले प्रत्यक्ष 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. आणि त्यातले जे मुख्य आरोपी आहेत त्या मुलीचे मावशी, तिचा हजबंड आणि तिचा मुलगा हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सर, मुलाला जे आहे ते बेदम मारहाण झालेली, त्याची प्रकृती नेमकी आता कशी आहे? त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला फ्रॅक्चर्स आहे हाताला आणि शरीरावर इतर मारहाण केलेली आहे, मुक्कामार आहे. आणि त्याला डिस्चार्ज दिलेला आहे हॉस्पिटलमधून कालच. तो आता त्याच्या कुटुंबियांच्या घरी आहे. सर, विरोध का होता या सगळ्या लग्नाला? त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जे मारहाण केलेले आहेत त्याचे मावशी आणि त्याचे हजबंड, ते मिळाल्यानंतरच आपल्याला समजेल की मुख्य त्यांचं मारण्याचं कारण काय आहे. कारण मुलीची जी आई आहे तर ती घटनास्थळी कुठेही नव्हती, ती तिच्या घरीच होती. त्यांच्याकडे चौकशी केली असताना ते आम्हाला कुठलंही कारण तपासामध्ये सांगत नाहीत. परंतु मुलीची मावशी आणि ते जे हजबंड आहेत ते मिळाल्यानंतरच खरं कारण आपल्याला त्या घटनेचं कळू शकेल. सर, आता यांचं नाव काय, जे ज्याला मारहाण झाली त्याचं? चेतन जंगले म्हणून हा तरुण आहे ज्याला मारहाण झाली. आणि ज्यांनी मारहाण केलेले आहे ते एक पूनम उर्फ रुपाली पाटील आहे, त्यांचे हजबंड आहेत आणि मुलगा आहे आणि इतर त्यांचे नातेवाईक आहेत. प्रेमविवाह केला म्हणून हा खरा विरोध होतो. प्रेमविवाह केला म्हणून मारहाण केलेली आहे हे तर प्रथमदर्शनी स्पष्ट आहे. परंतु इतर कुठली कारणं आहेत का ते तपासामध्ये आपल्याला लक्षात येईल. सर, आता गावात नेमकी शांतता आहे, काय होतं? ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता.
हे दोन कुटुंबियांमधील वाद असल्यामुळे इतर कुणीही नागरिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. त्याच्यामुळं कोणताही तसा प्रश्न नाही.